आता आपण बघणार आहे 1818 ते 1885 हा कालखंड. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. 1818 मध्ये महाराष्ट्र सत्तांतर होऊन ब्रिटिशांच्या हाती लागले होते. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा महाराष्ट्राचा गव्हर्नर जनरल होता. शेतीसाठी त्याने पारंपरिक रयतवारी पद्धत लागू केली होती. उमाजी नाईक यांचा उठाव. आता आपल्याला माहिती आहे उमाजी नाईक यांचा उठाव झालेला होता, त्यानंतर कोळ्यांचा उठाव झालेला होता आणि त्यानंतर भिल्लांचा उठाव झालेला होता. आता आपण बघू उमाजी नाईक यांचा उठाव. उमाजी नाईक हे रामोशी समाजातले होते. प्राधान्याने महाराष्ट्रात आढळत आणि स्वतःला रामवंशी समजत, म्हणजे रामोशी समाज. निजामाच्या प्रदेशातील शोरापूर राजास ते आपले प्रमुख मानत. ते आपल्यापुढे नाईक अशी सरनेम लावत व पुण्यात हे लोक चव्हाण आणि जाधव या नावाचे आहेत. इंग्रजी राजवटातील त्यांना कामावरून काढण्यात आले आणि इनामे जप्त करण्यात आली, म्हणून हे दरोडे घालतात. उमाजी नाईक यांच्याबद्दल आपण बघू. यांचा जन्म 1791 साली झाला होता. यांचं जन्मस्थान होतं पुरंदरमध्ये भिवरी. यांची कारकिर्दी बघूया. सर्वात पहिले यांनी विंग दरोडा टाकला होता 1818 मध्ये. भोरजवळील विंग गावात, भोर हे गाव पुण्याजवळ आहे, भोरजवळील विंग गावात दरोडा टाकण्यात ते सापडले होते आणि त्यांना तुरुंगात अक्षराची ओळख झाली. मग त्यांनी सेकंड दरोडा टाकलेला आहे भांबुर्ड्यामध्ये, तो 1824 ते 25 मध्ये. संतू नाईक रामोजीचा नेता होता. उमाजी त्यांचा भाऊ अमृता यांनी भांबुर्ड्याचा खजिना लुटला होता. यात संतू मेला व उमाजी हे प्रमुख झाले. इंग्रजांचे उमाजी विरुद्धचे जाहीरनामे बघू. 1826 साली उमाजी व साथीदारास पकडणाऱ्याला 100 रुपये हे बक्षीस ठेवण्यात आलं होतं. 1200 रुपये इनाम आणि मदत न करणाऱ्याला बंड केल्यास समजणार. H.D. रॉबर्टसन हा पुण्याचा कलेक्टर होता. 1827 मध्ये उमाजीने मागण्या केल्या. अमृता रामोजी व विनोबा आणि सोबतच वतने परत करण्याची आणि त्यांना हात न लावण्याची त्यांनी मागण्या केलेल्या होत्या. H.D. रॉबर्टसन याने जाहीरनामा काढला. त्याला मदत करू नये व 5,000ची रोख आणि 20 दिवसात हजर तर माफी असा त्यांनी जाहीरनामा काढलेला होता. उमाजीने मग नंतर कोल्हापूरवर छत्रपती व आंग्रे यांच्याशी मैत्री करून अंग्रेजांना दहशत दिली. त्यानंतर उमाजीचे बायको व मुले पकडण्यात आले तेव्हा तो शरण आला. तेव्हा त्याला पुणे व सातारा यातील शांतता टिकवण्यास ठेवले, पण भोरच्या दरोड्यात वाद झाला. आता उमाजी आणि इंग्रज यांचे संघर्ष बघूया आपण. उमाजीचा योजनाबद्ध कार्यक्रम. रामोशांची टोळी विखरून ठेवणे व एकाच वेळी हल्ला करणे. समोरासमोरपेक्षा गनिमी कावा हे उमाजी वापरत. रयतेला त्रास नाही पण भाकर मागून खाणे हे सुद्धा त्यांची एक नीतीच होती. कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिंटोश यांच्यावर ही ती विडा देण्यात आलेली होती उमाजींचा बिमोड करण्याचा. पहिला लढा मांढरदेवचा डोंगर आणि इंग्रजांचा फायनल जाहीरनामा होता. उमाजी सापडण्याचा त्यांनी सापळा रचलेला होता. 8 ऑगस्ट 1831 रोजी इनामाची रक्कम होती 10,000 रुपये. जमीन होते 400 बिघे. बातमी पुरवणाऱ्याला 5,000 रुपये रोख देण्यात येणार होती. उमाजीचे जवळचे सहकारी काळू आणि नाना यांनी त्याला पकडवले होते. 15 डिसेंबर 1831ला मुळशी येथे अवळस येथे नानाने पकडले. 3 फेब्रुवारी 1834ला उमाजी यांना फाशी देण्यात आली. कोळ्यांची उठाव. कोळ्यांची वस्ती मुख्यतः मध्य प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण येथे असत. कोळ्यांचे 2 प्रकार होते, साधे कोळी आणि डोंगरी कोळी. आता कोळ्यांच्या उठावाचे कारण बघूया. त्यांचे 3 मुख्यतः कारण होते. इंग्रजी शासनामुळे त्यांची नोकरी गेली, त्यानंतर शेती करू लागले तर इंग्रजांनी जमिनी घेतल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता त्यांच्या उठावाचा 3 टप्पे होते, त्यापैकी आपण पहिला टप्पा बघूया. पहिला उठाव दिनांक 1828 मध्ये झाला होता. त्यावेळेस या उठावाचं नेतृत्व केलं होतं रामजी भांगडिया यांनी. हा उठाव चालला 2 वर्ष आणि यावेळेस या उठावाचा बिमोड करण्यासाठी 2 अधिकारी होते. ते होते कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिंटोश. याच 2 अधिकाऱ्यांनी उमाजी यांचा उठाव सुद्धा बंद केला होता.
मग नंतर पहिल्या टप्प्याचा जो उठाव होता तो पश्चिम किनारा कोकण गुजरात या प्रदेशात झालेला होता. त्यानंतर दुसरा टप्पा उठावाचा दिनांक होता 1839 आणि प्रदेश होता पुणे. त्यावेळेस सेकंड बाजीराव हे पेशवे यांनी मराठी साम्राज्य स्थापित केलेलं होतं. भिल्लांचे उठाव. भिल्लवस्ती हे मुख्यतः अरावली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वतरांगामध्ये असत. खानदेशात ही वस्ती जास्त होती. 1803 मध्ये उठाव झाला. पेशवाईच्या काळात खानदेशामध्ये अराजकता माजलेली होती. याचा फायदा भिल्लांनी उचलला. भिल्लांना पेंढाऱ्यांचा पाठिंबा होता. 1818 मध्ये उठाव करण्यात आला. हा उठाव सातमाळा, अजंठा या भागात उठाव झालेला होता. या उठावाचा बिमोड करण्यासाठी इंग्रजांनी कॅप्टन ब्रिज यांना पाठवलेले होते. यांनी उठाव शांत केले व नंतर जे उठावकर्ते होते त्यांना पेन्शने आणि माफी पण दिली. 1822 मध्ये हिरा उठाव झाला. हा हिरा उठाव खानदेशात होता आणि हे खूप मोठ्या स्वरूपाचा उठाव होता. याचे नेतृत्व हिरा यांनी केलं होतं. 1825 मध्ये सेवाराम धिसडी यांनी उठाव केलेला होता. सेवाराम धिसडी यांच्या उठावाला देशी संस्थानिक आणि देशमुख यांचा पाठिंबा होता. सेवाराम धिसडी यांच्या उठावाचा बिमोड करण्यासाठी इंग्रजांनी लेफ्टनंट ऑस्ट्रम यांना पाठवलेले होते. त्यानंतर भिल्लांचे पुनर्वसन. भिल्लांची सैन्यात भरती करण्यात आली आणि त्यांच्या शौर्याला भाव मिळाला. रस्ते, खिंडी अशा अडचणीच्या ठिकाणी त्यांना ठेवले आणि त्यांना जमिनी पण दिल्या. सरकारतर्फे भिल्लांना बी बियाणे, जनावरे आणि अवजारे पुरवण्याची कामे इंग्रजांनीच चालू केली होती. मित्रांनो, या चॅनलच्या खाली एक सबस्क्राईब बटन असणार. त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्यानंतरच एक घंटीचं चित्र येणार, त्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करा. म्हणजे मी भविष्यात जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळणार. चला मित्रांनो, मग भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये.